कल्याणी नगरमधील जीवघेणा अपघात हा सध्या हॉट टॉपिक बनलाय। या प्रकरणात सुरुवातीलाच झालेली स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांची एंट्री, त्यानंतर पोलिसांकडून आरोपीला मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट, त्याला अवघ्या 14 तासात मिळालेला जामीन आणि त्यानंतर आरोपीच्या ब्लड रिपोर्ट्समध्ये झालेले बदल, या सगळ्याच गोष्टींनी पुण्याचं राजकीय आणि सामाजिक वर्तुळ आता ढवळून निघाले। वाहतुकीच्या नियमांचाही उहापोह झालाय। याच अपघातानंतर पब आणि बारचा मुद्दाही ऐरणीवर आला। या सगळ्यामुळे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि एरोड्याचे पोलीस निरीक्षक या सगळ्यांचीच प्रतिमा आता मलिन झाली आहे। मात्र 1990च्या दशकात राज्याला लाभलेल्या गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी याच पब आणि बार विरोधात मोर्चा उघडला होता। इतकंच नाही तर त्यांनी एका पबवरती सुद्धा रेड टाकली होती। त्यामुळेच आजच्या संदर्भाने गोपीनाथ मुंडे यांची आठवण पुणेकरांना नक्कीच होतीये। तर नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं पाहूयात सविस्तरपणे। साधारणपणे 1990च्या दशकात पुण्यात पब येण्यास सुरुवात झाली। मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही काही दाक्षिणात्य लोकांनी बारमध्ये पब कल्चर रुजवायला सुरुवात केली। पुण्याच्या कोरेगाव परिसरात याची पहिल्यांदाच सुरुवात झाली। त्यानंतर जसा जसा हा परिसर वाढत गेला तसतसं या परिसरात मोठ्या प्रमाणावरती बार, रेस्टॉरंट आणि पब सुरू झाले। साधारणपणे 2000च्या नंतर पुण्यात IT कंपन्याही दाखल झाल्या आणि पब संस्कृतीला जास्तच गती मिळाली। आता जसे जसे पब वाढत होते तशी तशी गुन्हेगारी घटनांमध्येही वाढ होत होती। अनेक गुन्हेगारी टोळ्या या डान्स बारकडून वसुली देखील करत होत्या। अशातच एकदा दाऊदच्या टोळीशी संपर्क असल्याच्या संशयावरून 10 डाउनिंग स्ट्रीट या पबच्या मालकावर गोळीबार करण्यात आला होता। सुदैवाने तो या हल्ल्यातून बचावला। यावेळी हॉटेलमध्ये पुण्यातील एका प्रख्यात चिकन ब्रँडच्या मालकाचा मुलगा सुद्धा पार्टीसाठी आलेला होता आणि तो देखील या हल्ल्यामधून बालंबाल बचावला। या हल्ल्यानंतर मात्र तो मालक घाबरून हॉटेल बंद करून गावी निघून गेला। रुबी हॉल रुग्णालय आणि जहांगीर रुग्णालयाजवळ याच काळात ब्लॅक कॅडिलॅक नावाचा एक पब सुरू झाला होता। त्याचा मालक सुद्धा दाक्षिणात्य असल्याचं सांगितलं जातं आणि या पबची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस पुण्यात होती। हा पब बंद करण्यात यावा याकरिता राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून सुद्धा आंदोलनं केली जात होती। मात्र पोलीस, महापालिका, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचं सुद्धा त्या काळीही या मागणीकडे अर्थपूर्ण दुर्लक्षच होतं। याच ब्लॅक कॅडिलॅक नावाच्या पबची खाती त्यावेळेस थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पसरली होती। त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं। तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे हे एक वेळेस पुणे दौऱ्यावर आले होते आणि त्यांना या पबविषयी माहिती समजली। गोपीनाथ मुंडेंना हा सगळा घडलेला प्रकार मात्र अजिबातच आवडलेला नव्हता। मुंडे आणि तत्कालीन समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे या दोघांनीही अचानक नगर रस्त्यावरून जात असताना आपला ताफा थेट या पबच्या आवारात घुसवला आणि या पबवरती रेड टाकण्यात आली। खुद्द गृहमंत्रीच पबमध्ये घुसल्याने सर्वच यंत्रणांची मोठी पंचायत झाली होती। त्यानंतर कारवाई करीत हा पब बंद करण्यात आला। मात्र कालांतराने हा पब पुन्हा सुरूही झाला। पुढे अनेकांनी इथं पब सुरू केले। त्या काळी पुणेकरांना हे एक मोठं आकर्षण वाटत होतं। मात्र इथं चालणाऱ्या गैरप्रकारांमुळे पुण्याची संस्कृती बिघडत चालल्याची ओरड त्यावेळेस सुरू झाली होती। त्यामुळे पुण्यातून हे पब हद्दपार करण्यासाठी सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनीही वेळोवेळी आंदोलनं केलीत। आजही कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अनधिकृत बार आणि पब मालकांविरोधात मोर्चा उघडलाय। हे बार आणि पब बंद व्हावेत म्हणून इथले रहिवासी आता मागणी करतायत। त्यांना इथं राहताना, फिरताना, येताना जाताना भीतीदायक वातावरणात वावरावं लागत असल्याची तक्रार इथले रहिवासी करतायत आणि याच कारणांमुळे पुणेकरांना आता गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या एखाद्या धडक कारवाईची गरज आहे हे मात्र नक्की आहे। आता मंडळी, याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच नवनवीन विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।